सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन, ज्याला आपण शॉर्टमध्ये CWC म्हणतो, याच्यामध्ये एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, त्याच्यामधून 179 जागांची ही भरती आहे, वेगवेगळ्या 7 वेगवेगळ्या पोस्टसाठी ही रिक्रुटमेंट आहे। खूप मुलांना हे पण माहित नाही ॲक्च्युअली की सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन नेमकं काय करतं। CWC तुम्ही ऐकलं असेल, नावही ऐकलं असेल डेफिनेटली, पण नेमकं त्याचं काम काय, तर सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन इज ॲज गुड ॲज फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, बऱ्यापैकी तसंच सिमिलर काम आहे। धान्याचं स्टोरेज करणं, ट्रान्सपोर्टेशन करणं हे सेंट्रल वेअर हाऊसिंगचं काम आहे। फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे स्पेसिफिकली भारतीय सरकारसाठी काम करतं। सेंट्रल वेअर हाऊसिंग हे भारतीय सरकार किंवा भारत सरकार सोबत प्रायव्हेट वेंडर्ससाठी पण काम करतं। फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये स्पेसिफिकली फूड ग्रेनच साठवले जातं किंवा त्याचं स्टोरेज होतं। इथं फूड ग्रेन सोबत अदर प्रोडक्ट्सचं सुद्धा स्टोरेज जे आहे सेंट्रल वेअर हाऊसिंगमध्ये होतो। टिपिकली भारत सरकारची कंपनी, भारत सरकारचा एक उपक्रम आहे सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन। याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं म्हणजे तुम्ही एका पब्लिक सेक्टर युनिटमध्ये काम करताय असाच याचा अर्थ होतो। वेगवेगळ्या पदांची जाहिरात आहे, काही पोस्टसाठी एनी ग्रॅज्युएट, काही पोस्टसाठी BCom पाहिजे, काही पोस्टसाठी BSc ॲग्रिकल्चर पाहिजे किंवा BSc पाहिजे, अशा वेगवेगळ्या पोस्ट ज्या आहेत किंवा वॅकन्सीज ज्या आहेत या आहेत, त्याच्याबद्दल डिटेल समजून घेऊया। सिलेक्शन प्रोसेस कशी असेल, एक्झाम पॅटर्न कसा असेल, मल्टिपल पोस्टसाठी अप्लाय करता येतं का, एक्झामच्या डेट नेमक्या काय काय आहेत, कुणी फॉर्म भरावा, या सगळी इन्फॉर्मेशन जे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, पूर्ण प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील। 7 वेगवेगळ्या पोस्ट आहेत, 7 वेगवेगळ्या पोस्टबद्दल माहिती समजून घेत असताना वन बाय वन एक पोस्ट, वॅकन्सीज, त्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज लिमिट आणि सिलेक्शन प्रोसेस असं टप्प्याटप्प्याने जाऊया। पहिली जी पोस्ट आहे ही मॅनेजमेंट ट्रेनी। मॅनेजमेंट ट्रेनिंगमध्ये वेगवेगळे कॅडर आहेत। मॅनेजमेंट ट्रेनिंग जनरल कॅडरमध्ये 40 जागा आहेत, कोण कोण अप्लाय करू शकतं। डिग्री विथ फर्स्ट क्लास ऑफ मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे MBA म्हणूया आपण, स्पेशलायझेशन पर्सनल मॅनेजमेंट म्हणा, HR म्हणा, इंडस्ट्रियल रिलेशन और मार्केटिंग सप्लाय म्हणा, इन शॉर्ट काय ते MBA लागतं, पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं किंवा डिग्री विथ फर्स्ट क्लास पण मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मग वेगवेगळे स्पेशलायझेशन पाहिजे, HR चालेल, मॅनेजमेंट चालेल, त्यानंतर तुमचं मार्केटिंग चालेल। या स्पेशलायझेशनमधून 18 ते 28 मिनिमम एज लिमिट आहे जनरल कॅटेगरीसाठी, OBC साठी +3, SC ST साठी +5। सिलेक्शन प्रोसेस एक्झाम होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिवशीच मॉक इंटरव्ह्यू एक्झामचा इंटरव्ह्यू कंडक्ट करण्यात येईल। म्हणजे सिलेक्शन प्रोसेस विल बी बेस्ड ऑन एक्झाम ॲज वेल ॲज इंटरव्ह्यू। दुसरी जी पोस्ट आहे ती पण मॅनेजमेंट ट्रेनीज आहे, फक्त इथं पोस्ट जी आहे ती जनरल होती, इथं टेक्निकल आहे। एलिजिबिलिटी क्रायटेरिया फर्स्ट क्लास पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन ॲग्रिकल्चर, बघा म्हणजे MSc ॲग्रिकल्चर, फर्स्ट क्लास पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन ॲग्रिकल्चर विथ एंटोमोलॉजी, मायक्रोबायोलॉजी और बायोलॉजी, बायोकेमिस्ट्री और फर्स्ट क्लास पोस्ट ग्रॅज्युएशन बायोकेमिस्ट्री, झूलॉजी विथ एंटोमोलॉजी फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन। प्रेफरन्स विल बी गिवन। आता बघा यांना प्रेफरन्स दिले जाईल, इट डज नॉट मीन की हेच असावं, त्यामुळं एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथून पुढेच वरती वाचा, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असावं MSc ॲग्रिकल्चरमधून किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असावं झूलॉजी किंवा केमिस्ट्रीमधून, बायोकेमिस्ट्रीमधून, अशा लोकांना इथं हा फॉर्म भरता येईल किंवा या पदासाठी अप्लाय करता येईल। एज लिमिट 18 ते 28, सिलेक्शन प्रोसेस पुन्हा तीच, प्रिलिमिनरी एक्झाम, मेन्स एक्झाम नाही आहे, सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू या पद्धतीने। पुढे बघा ही एक अकाउंटंटच्या 9 जागा आहेत, यासाठी कोण फॉर्म भरू शकतं, BCom वाले किंवा बॅचलर ऑफ आर्ट्स आहे BA पण कॉमर्स एक सब्जेक्ट तुमचा होता, किंवा चार्टर्ड अकाउंटंट असतील, कॉस्ट वर्क WA CWA ज्याला आपण म्हणतो, एवढे जे लोक आहेत हे याला अप्लाय करू शकतात। पण या पोस्टसाठी एक अट अशी आहे की एक एक्सपिरियन्स आहे बघा, 3 year एक्सपिरियन्स इन मेंटेनिंग ऑडिटिंग अकाउंट इन इंडस्ट्रियल कमर्शियल डिपार्टमेंट अंडरटेकिंग्स। तर अकाउंटंट पोस्टसाठी हे क्वालिफिकेशन सोबत एक एक्सपिरियन्स, 18 ते 30 वर्ष, ऑनलाईन एक्झाम फॉलोड बाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड इंटरव्ह्यू या पद्धतीने असणार आहे। आता ही एक सुपरिटेंडेंट नावाची पोस्ट आहे, इथं पोस्ट ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन 22 जागा आहे, 18 ते 30 वर्ष वयोमर्यादा आहे आणि सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, ऑनलाईन एक्झाम आणि इंटरव्ह्यू या पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस आहे। हा एक चांगला जॉब आहे, सुपरिटेंडेंट हे पद जे आहे हे चांगलं आहे, यांचा पगार पण चांगला आहे। इवन 1 वर्षभरानंतर सुपरिटेंडेंट पद जे आहे 1 वर्षानंतर लाख रुपयापेक्षा तुमचा पगार जो आहे या पदासाठी असेल। ही एक चांगली वॅकन्सी आहे, पोस्ट ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन। जर तुमचं कोणत्याही शाखेतून पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, BA BCom BSc MSc
BA BCom नंतर तुम्ही MA केला असेल, BSc नंतर MSc केला असेल, किंवा BCom नंतर MCom केला असेल, किंवा BSc ॲग्रिकल्चर नंतर MSc ॲग्रिकल्चर केला असेल, MBA केला असेल, कुठलंही पोस्ट ग्रॅज्युएशन इथं चालतं. या जागा चांगल्या आहेत, 22 जागा आहेत. ठीक आहे, थोड्या नंबर ऑफ वॅकन्सीज त्या मानाने कमी आहेत, पण विचार करू नका, इथं कॉम्पिटिशन कंपॅरेटिव्हली खूप कमी असतं, त्यामुळे बिनधास्त अप्लाय करून टाका. एक पोस्ट आहे बघा, ज्युनियर टेक्निकल अकाउंटंट. या पोस्टसाठी कोण कोण एलिजिबल आहे? 81 जागा आहेत. या पोस्टसाठी एलिजिबल आहे डिग्री इन ॲग्रिकल्चर और डिग्री विथ झुलॉजी, केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री ॲज वन ऑफ द सब्जेक्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं BSc झालंय, प्लेन BSc झालंय 3 वर्षांचं, पण मी झुलॉजी, केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री माझा वन ऑफ द सब्जेक्ट होता, या 3 पैकी कुठलाही एक सब्जेक्ट होता, तरी मी सुद्धा एलिजिबल आहे. तर मी सुद्धा या पोस्टसाठी एलिजिबल आहे. सांगण्याचा उद्देश, वॅकन्सी ज्या आहेत त्या 81 आहे. सांगण्याचा उद्देश काय की BSc ॲग्रिकल्चर असावं किंवा BSc असावं, झुलॉजीमधून, केमिस्ट्रीमधून किंवा बायोकेमिस्ट्रीमधून, या 3 पैकी कुठलाही एक सब्जेक्ट तुमचा ड्युरिंग ग्रॅज्युएशनला तुम्ही शिकलेला असेल तर फॉर्म भरू शकता. इथं तर फक्त आणि फक्त सिंगल एक्झाम आहे, नो इंटरव्ह्यू, सिंगल एक्झाम आणि डायरेक्टली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर ही एक चांगलं पद आहे. इथे एक चांगल्या नंबर ऑफ वॅकन्सीज पण आहे. BSc ॲग्रिकल्चरवाले विद्यार्थी असतील किंवा BSc इन केमिस्ट्री किंवा झुलॉजी किंवा बायोकेमिस्ट्रीवाले विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात. दुसरं, सुप्रिटेंडेंट. पण आता इथं यांनी लिहिलं, याचा अर्थ असा आहे की काही दिवस तुम्हाला नॉर्दर्न रिजनमध्ये, नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये जॉब करावा लागेल काही वर्ष, त्यानंतर मग तुम्हाला अक्रॉस इंडियामध्ये कुठे जॉईनिंग मिळेल. 2 जागा आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, पुन्हा सेम कोणत्याही शाखेचा पदवीधर, पण पदव्युत्तर पदी पोस्ट ग्रॅज्युएशन, आणि सोबत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू, ही तुमची सिलेक्शन प्रोसेस. एक्झाम, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू. अजून एक पद आहे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट. आता ज्युनियर टेक्निकल असिस्टंट ते पण होतं, हे पण आहे, फक्त त्यात आणि यात डिफरन्स असा आहे की इथं या 10 जागांमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुमची पहिली पोस्टिंग नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समध्ये असेल, आणि मग त्यानंतर तुम्हाला अक्रॉस महाराष्ट्र कुठेही जॉईनिंग मिळू शकते. ग्रॅज्युएशनमध्ये तेच आपलं BSc ॲग्रिकल्चर, झुलॉजी, केमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्री या पद्धतीने तुमची एलिजिबिलिटी क्रायटेरिया. वयोमर्यादा 18 ते 28, ऑनलाईन एक्झाम आणि इंटरव्ह्यू नाही, याला डायरेक्ट ऑनलाईन एक्झाम आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. 2 पोस्टला ज्युनियर टेक्निकल असिस्टंट. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट हे आहे ॲक्च्युली लडाखसाठी सेम एलिजिबिलिटी क्रायटेरिया, सेम सिलेक्शन प्रोसेस, नंबर ऑफ वॅकन्सीज 2 आहे. तर या लडाखसाठीच्या पोस्ट आहे. अशा पद्धतीने ही शेवटची पोस्ट होती. या पद्धतीने तुमचं या वेगवेगळ्या पोस्ट होत्या. आता नेमकं जसं मी सांगितलं की मॅक्सिमम पोस्ट जे आहेत त्याला 18 ते 28 वर्ष, काही पोस्टला 18 ते 30 वर्ष आहे. 18 ते 30 वर्ष जिथं तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे होता तिथं, बाकी ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी 18 ते 28 वर्ष वय. मॅक्सिमम पोस्टला पोस्ट ग्रॅज्युएशन, काही पोस्टला BSc ॲग्रिकल्चर किंवा BSc केमिस्ट्री या पद्धतीने. आता नेमकं सिलेक्शन प्रोसेसमध्ये जी एक्झाम सिंगल एक्झाम आहे, सिंगल एक्झाममध्ये जे सुरुवातीची मी तुम्हाला मॅनेजमेंट ट्रेनिंगच्या 2 पोस्ट सांगितल्या. मॅनेजमेंट ट्रेनिंगच्या एक जनरल सांगितलं, एक टेक्निकल सांगितलं. जनरल आणि टेक्निकलसाठी एक्झाम पॅटर्न असा असेल, कसा? प्रोफेशनल नॉलेज 100 क्वेश्चन 100 मार्क, जनरल अवेअरनेस 20 क्वेश्चन 20 मार्क, इंग्लिश 25 क्वेश्चन 25 मार्क, रिजनिंग 25 क्वेश्चन 25 मार्क, क्वांट आणि DI 30 क्वेश्चन 30 मार्क. अशी 200 प्रश्न, 200 मार्कांची एक्झाम आणि 2.5 तासांचा वेळ. यानंतर जे अकाउंटंटचं पद होतं, ज्याला 3 वर्षांचा एक्सपिरियन्स लागायचा, प्रोफेशनल नॉलेज 60 क्वेश्चन 60 मार्क, GL 40 क्वेश्चन 40 मार्क, इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क, रिजनिंग 30 क्वेश्चन 30 मार्क, क्वांट 30 क्वेश्चन 30 मार्क. सेम 200 प्रश्नांचं आणि 200 मार्कांची परीक्षा, 200 मार्क 200 प्रश्न आणि 2.5 तासांचा वेळ. याला सेक्शनल टायमिंग पण दिलाय, लक्षात येत असेल तुमच्या, हा इकडे सेक्शनल टायमिंग दिलाय. ठीक आहे. यानंतर जी जनरल पोस्ट होती सुप्रिटेंडेंटवाली, रिजनिंग, इंग्लिश, क्वांट आणि जनरल अवेअरनेस या पद्धतीने. रिजनिंग 60 क्वेश्चन 60 मार्क, रिजनिंग आणि कम्प्युटर, इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क, क्वांट 60 क्वेश्चन 60 मार्क, GA 40 क्वेश्चन 40 मार्क. इथं तुम्हाला कुठलंही प्रोफेशनल नॉलेज नाही आहे. तुमच्या मनात हाही प्रश्न येत असेल की सर नेमकं प्रोफेशनल नॉलेज म्हणजे काय? तर प्रोफेशनल नॉलेजबद्दल मी शेवटी सांगतो. प्रोफेशनल नॉलेज ते PDF मध्ये तुम्हाला सांगतो, दाखवतो की नेमकं कुठल्या पोस्टला कुठलं प्रोफेशनल नॉलेज आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंटच्या 3 वेगवेगळ्या जागा होत्या. एक 81 जागांची जाहिरात वेगळी होती
एक नॉर्थ ईस्टर्न स्टेटची जाहिरात होती आणि एक युनियन टेरिटरीज म्हणजे लडाखची जाहिरात होती. तर या 3 पोस्टसाठी सिमिलर पेपर पॅटर्न आहे. पहिला जो पेपर पॅटर्न होता तो 2 पोस्टसाठी होता. कुठल्या? याच्यासाठी मॅनेजमेंट ट्रेनिंग, त्यानंतर अकाउंटंटसाठी वेगळा सांगितला, सुपरिटेंडेंटसाठी वेगळा सांगितला. हावाला ज्युनियर टेक्निकल असिस्टंटच्या 3 पोस्ट. तर त्या 2 मधल्या 2 4 आणि या 3 7 पोस्टसाठी म्हणजे 7 पुढच्या शेवटच्या 3 पोस्टसाठी ज्याला आपण JTA म्हणूया, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, यांच्यासाठी प्रोफेशनल नॉलेज 65 क्वेश्चन 65 मार्क, रिजनिंग, क्वांट, GA आणि इंग्लिश अशा पद्धतीने पेपर पॅटर्न हा सेक्शनल टायमिंग या पद्धतीने पेपर पॅटर्न आहे. आता मुद्दा आहे तो कधीपासून फॉर्म भरणं चालू होतील. तर 14 तारीख म्हणजे आजपासून यांचे ॲप्लिकेशन फॉर्म भरणं चालू झाले. 12 जानेवारीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे. 12 जानेवारीपर्यंत 14 डिसेंबर ते 12 जानेवारी एक्झाम डेट. सध्या तरी एक्झामबद्दल यांच्या काही अपडेट नाही आहे. जसं काही अपडेट आलं डेफिनेटली आम्ही तुम्हाला कळूच की यांच्या एक्झामबद्दल काही अपडेट आहेत का. आता यासाठी ही वेबसाईट दिली बघा, www.cewacor.nic.in या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळेलच. फॉर्म भरताना सुद्धा तुम्हाला याच वेबसाईटवर जायचं आहे किंवा IBPS वर पण तुम्हाला हे ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे हा दिसेल. कारण आता IBPS ज्या वेंडरकडून परीक्षा कंडक्ट करतो, ज्या वेंडरच्या, त्यांची ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक ही IBPS वेबसाईटवर पण तुम्हाला अवेलेबल असतेच. तर या पद्धतीचं सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला कळलं असावं, कुठल्या कुठल्या पोस्ट आहे, त्यानंतर एक्झामचा पॅटर्न जो आहे तो समजला. आता अजून 1-2 गोष्टी आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या ज्युनियर टेक्निकल असिस्टंटच्या 10 पोस्ट आहेत या नॉर्थ ईस्टर्न स्टेटसाठी आहे आणि लडाखसाठी आहे. सुपरिटेंडेंटच्या 2 पोस्ट ज्या आहेत सुपरिटेंडेंटच्या या नॉर्थ ईस्टर्न स्टेटसाठी आहे. सुपरिटेंडेंटच्या 22 पोस्ट आहे, त्यातल्या 2च पोस्ट नॉर्थ ईस्टर्न स्टेटसाठी आहे. आणि नॉर्थ ईस्टर्न स्टेटसाठी कंप्राइज अरुणाचल प्रदेश. नॉर्थ ईस्टर्न स्टेट म्हणजे कुठले? आपले 7 सिस्टर्स, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपार, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीम हे 7 सिस्टर्स. 1 2 3 4 5 6 7 8व ॲडिशनल एक स्टेट आहे. द कॅन्डिडेट सिलेक्टेड अगेन्स्ट द पोस्ट इनलिस्टेड इन टेबल A2 विल बी पोस्टेड UT लडाख नॉर्थ ईस्टर्न स्टेट रिजन इनिशियली अँड विल बी लायबल टू पोस्टेड एनिवेअर इन इंडिया. सुरुवातीला तुमची पोस्टिंग तिथं असेल, त्यानंतर मग तुम्ही कुठेही जाऊ शकता अशा पद्धतीने यांचं म्हणणं आहे. तर सुरुवातीला काही वर्ष तुमची पोस्टिंग इथं असेल, त्यानंतर तुमची ट्रान्सफर डेफिनेटली होईल. पुढचा मुद्दा येतो एक्झाम सेंटर कुठे? एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये मुंबईला आहे, ठाणे, नवी मुंबई, नागपूर आहे, पुणे, छत्रपती संभाजीनगर आहे, कोल्हापूर आहे, नाशिक आहे. त्यामुळे अक्रॉस महाराष्ट्रामध्ये यांचे सेंटर्स जे आहेत हे अवेलेबल आहेत. जॉब लोकेशन कुठे? जर तुमचं ज्युनियर टेक्निकल असिस्टंटच्या पदांमधून ज्या 81 पद आहेत त्याच्यामधून सिलेक्शन झालं 81 पदांमधून, तर महाराष्ट्रात अक्रॉस भारतात तुम्हाला कुठेही मिळेल. पण नॉर्मली महाराष्ट्रात जर पाहिजे असेल तर महाराष्ट्रात कुठे मिळू शकतं. ऑफिसेस यांची मुंबईला आहे, अकोला आहे, अंबड आहे, हे नाशिक अंबड आहे, अंबरनाथ आहे, अमरावती आहे, बडनेरा आहे, चिकलठाणा आहे आपलं संभाजीनगरचं, दर्यापूर आहे, गोंदिया आहे, जळगाव आहे, कळंबोली, कारंजा, कर्धा, भंडारा जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर आहे, माळीवाडा आहे, ही संभाजीनगरमध्ये माळीवाडा, त्यानंतर नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, पुणे, सांगली आहे, सौंदड, वाशी, मिरजला पण आहे. तो ऑलमोस्ट अक्रॉस महाराष्ट्रामध्ये यांचे भरपूर ऑफिसेस जे आहेत हे आहेत. त्यामुळे टेन्शन नाही आहे. तुम्ही इथं डेफिनेटली तुमची पोस्टिंग महाराष्ट्रामध्ये पण होण्याचे चान्स आहेत. आपले काही विद्यार्थी आहेत जे नाशिकला सध्या जॉब करतायत, त्यामुळं महाराष्ट्रामध्येही अक्रॉस पोस्टिंग भेटू शकते. अक्रॉस इंडियामध्ये जरी म्हणता असलं तरी वॅकन्सी असतील तर डेफिनेटली आपलं होम स्टेट जे हे तुम्हाला या ठिकाणी मिळूनच जातं. कॉमन डाऊट थोडे डिस्कस करूया. पहिला मुद्दा असा येतो की मी मल्टिपल पोस्टसाठी अप्लाय करू शकतो का? येस, तुम्ही मल्टिपल पोस्टसाठी अप्लाय करू शकता. पण जर तुम्हाला मल्टिपल पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला मल्टिपल ॲप्लिकेशन करावे लागतील. म्हणजे पहिलं ॲप्लिकेशन तुम्ही ज्युनियर सुपरिटेंडेंटसाठी केलं आहे आणि तुम्ही दुसऱ्या एका पोस्टला आपला इलिजिबल आहात की सुपरिटेंडेंटला पण इलिजिबल आहे, कारण माझं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, आणि मी सपोज JTA पण इलिजिबल आहे कारण माझं BSc ॲग्रिकल्चर आहे किंवा BSc आहे, तर मी दोन्ही पोस्टला अप्लाय करू शकतो का? येस, करू शकता. फक्त तुम्हाला त्या केसमध्ये वेगळा फॉर्म या पद्धतीने फॉर्म भरावा लागतील, बाकी दुसरं काही नाही. सेक्शनल कट ऑफ आहे का? येस, सेक्शनल कट ऑफ आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे का? येस, निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. द वेटेज ऑफ ऑनलाईन एक्झाम अँड इंटरव्ह्यू विल बी 85-20-15. ज्या पोस्टला इंटरव्ह्यू आहे तर एक्झामचं वेटेज 85% आणि इंटरव्ह्यूचं वेटेज 15% अशा पद्धतीने कन्व्हर्जन असणार.
जॉब प्रोफाईल कसं आहे, जॉब प्रोफाईलमध्ये पब्लिक डिलिंग काहीच नाही आहे. जॉब प्रोफाईल थोडं रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, पण कामाचा लोड कंपॅरेटिव्हली खूप कमी आहे. पब्लिक कॉन्टॅक्ट नसल्यामुळं एक रिलॅक्स जॉब आहे. इथं काम करून तुम्ही पुढे अभ्यास पण करू शकता. तुम्हाला वाटतंय की यापेक्षा तुम्ही चांगलं डिझर्व करता तर तुम्ही अभ्यासही करू शकता. कंपॅरेटिव्हली ग्रोथ यांची स्लो आहे कारण ऑर्गनायझेशन छोटं आहे, पण पगार आणि कामाचा लोड नसल्यामुळं बऱ्यापैकी इथं काम करणारे लोक बऱ्यापैकी नाही चांगले सॅटिस्फाईड आहेत. डिफिकल्टी लेवल ऑफ एक्झाम मी म्हणेल कुठल्याही बँकिंगच्या प्री एक्झाम एवढी डिफिकल्टी लेवल असेल, मेन्स एक्झाम एवढी डिफिकल्टी लेवल नसेल, तर कंपॅरेटिव्हली डिफिकल्टी लेवल पण इझी आहे. प्रोफेशनल नॉलेजसाठी काय काय प्रिपेअर करायचं सगळ्यात शेवटी सांगतो. जॉब लोकेशन, तसं जॉब लोकेशन इंडियामध्ये कुठेही असू शकतो, पण तसं मी सांगितलं की वॅकन्सीज महाराष्ट्रात पण आहे, तर महाराष्ट्रात पण जॉब अवेलेबल होऊन जातो. एक्झामची फीस काय बघा, EWS, OBC आणि जनरल कॅटेगरीचे जे मेल आहेत, मेल या कॅटेगरीचे यांच्यासाठी 1350 रुपये फीस आहे, 1350 रुपये. आणि SC, ST, PWD कॅन्डिडेट यांचे मेल प्लस फिमेल आणि या कॅटेगरीच्या फिमेल या सगळ्यांसाठी फीस जी आहे ही 500 रुपये, ही 500 रुपये. इथं फीस जी आहे 1350 आणि इथं फीस जी आहे ही 500 रुपये. तर अशा पद्धतीने एक्झामची जी फीज आहे ती आहे. शेवटी मी एकदा क्विक तुमच्या प्रोफेशनल नॉलेजवर जातो की प्रोफेशनल नॉलेजसाठी नेमकं काय काय अभ्यास करायचं किंवा कुठून कुठून प्रोफेशनल नॉलेज जे आहे हे तुम्हाला काय काय प्रोफेशनल नॉलेजमध्ये विचारलं जाईल. तर नोटिफिकेशन दाखवतो तुम्हाला अगोदर. नोटिफिकेशन बघा, बघा जर तुम्ही मॅनेजमेंट किंवा मॅनेजमेंट ट्रेनिंग ज्याला जनरलमधून अप्लाय जर करताय तर तुम्हाला MBA कंपल्सरी आहे. तर तिथं MBA HR साठी प्रोफेशनल नॉलेज असेल. जर तुम्ही MBA मार्केटिंग असेल तर त्यासाठी प्रोफेशनल नॉलेज असेल. आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटमधून असेल तर 65 मार्कांचा, कारण 100 मार्कांचा पेपर होता बघा. 100 मार्कांमध्ये 35 मार्क हे सप्लाय चेनचे, त्यानंतर 35 मार्क मार्केटिंग मॅनेजमेंटचे आणि 30 मार्क जे हे HRचे. अशा पद्धतीने 100 मार्क. जर तुम्ही टेक्निकलमधून अप्लाय करताय तर मग ॲग्रिकल्चरचं बेसिक ॲग्रिकल्चरवाला पार्ट 30 क्वेश्चन, बायोटेक्नॉलॉजीवाला पार्ट 20 क्वेश्चन, एंटोमॉलॉजीवाला 20 आणि केमिस्ट्रीवाला 20 या पद्धतीने. अकाउंट पोस्टसाठी अप्लाय करताय तर मग अकाउंटिंगवाला पार्ट आहे, अकाउंटिंगवाला पार्ट. त्यानंतर या पद्धतीने आहे. जर तुम्ही JTA मधून अप्लाय करताय ज्युनियर टेक्निकल असिस्टंटमधून तर त्यासाठी BSc ॲग्रिकल्चर, त्यानंतर 15 मार्क बॉटनी, झुलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्सवाला पार्ट. अशा पद्धतीने हा तुमचा प्रोफेशनल नॉलेजचा पार्ट आहे. आणि बाकी मग जो अभ्यास करायचा आहे याच्यामधून तर हा बऱ्यापैकी मी म्हणेल की 8वी 9वी 10वी आणि ग्रॅज्युएशनला जे तुम्ही सायन्स शिकलो तर सायन्स रिलेटेड हा JTA पार्ट आहे. सुप्रिटेंडंट असेल किंवा सायन्स असेल, जिथं BSc ॲग्रिकल्चर पाहिजे तिथं बऱ्यापैकी 8वी 9वी 10वी फिजिक्स केमिस्ट्रीवाला जो पार्ट आहे, बायोलॉजीवाला तो पार्ट. आणि 11वी 12वी पर्यंतच मी म्हणेल ग्रॅज्युएशनची लेवल पण याची एक्झामची नसणार आहे. त्यामुळे पेपरची डिफिकल्टी लेवल फार इझी असेल. प्रत्येकाने एक्झामचा फॉर्म भरा. चांगली एक अपॉर्च्युनिटी आहे, प्रेस्टिजियस ऑर्गनायझेशन आहे, पगार पण चांगला आहे. ग्रोथ थोडी जरी स्लो असली तरी पगार यांचा भरपूर आहे. हीच अपडेट तुमच्यापर्यंत द्यायची होती. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.